देखिए बात करेंगे आकर उसके साथ है बाया। देखिए कंचन सर, आप बता सकते हो जो छोटी सी बाल्टी हम देख सकते हैं प्लास्टिक के, वहां पर क्या उसमें गेंद है? मुझे लगता है शायद गेंद वहां पर बहुत सारे, क्योंकि रबर बॉल बात करेंगे तो यहाँ पर रोशन सर काफी ज्यादा है दूर दूर, जिन्हें पाना भी बड़ा मुश्किल होता है। और देखिए हमारे झाकास लस्सी, लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसे मौसम में क्या झाकास लस्सी दिखेगा आपको। अब्दुल चाचा देखिए कई सारे उनके शरबत के साथ है, कहीं फ्रूट के साथ है। आपको देखेंगे जहाँ टेनिस क्रिकेट रहती है, रबर बॉल रहता है, यहाँ देखिए दोनों अंपायर को जायजा लेते हुए। और मुझे लगता है शायद बामोन डोंगरे के देखिए हुनर गेंदबाज है आदित्य पाटिल के हाथों पर गेंद सौंप दिया है। नहीं, शायद है लेग पिपर यहाँ पर है। सर सैंडी पालकर सर भी आज जुड़े हैं। पहला गेंद देखिए यहाँ पर स्वीप खेलना गया, यहाँ पर स्नोमैन लेंस, कोई फील्डर नहीं, लेकिन सज्जन भाग कर आए थे मिड विकेट से। यहाँ पर शरीर को भी कंट्रोल करना है रोशन सर, और यहाँ कैच पे लेना है। और कल इस मैदान पर खेले हैं, भावे इस मैदान को बड़े अच्छे तरह से। और चैतन्य पाटिल की बात करेंगे, कल अर्धशतक इनिंग्स खेले हैं टूर्नामेंट का पहला अर्धशतक, लेकिन दिल टूटा होगा जब नबी मुंबई टीम और विक्की भुईर का वो अर्धशतक है। बात करेंगे जहाँ पर विक्की भुईर का, देखिए यहाँ पर फिर बात करेंगे चौका, और जहाँ पर चैतन्य पाटिल के अर्धशतक पानी फिर गई वहाँ पर। लेकिन भूषण पाटिल के क्या बल्लेबाजी थी कांचन सर। वही चैतन्य पाटिल देखिए बल्लेबाजी में उनका साथ देने के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर समीर आवास्कर, देखिए एक बड़े अच्छे नाम है, पेन कोलीवाड़े से देखिए बिलम करते हैं। रोशन पाटिल सर देखिए आज पूरी हमारे साथ जुड़े रहेंगे और फायदा मुझे ही मिलेगा, जो है पेन उरन से देखिए पूरी तरह से वाकई भाई। ये देखिए भाई, ये बैटर के लिए लेग कटर रहता है, जहां गेंदबाज के लिए ये ऑफ कटर रहता है, क्योंकि लेफ्ट हैंड गेंदबाज है, इनकी स्टेनिंग की ताकत रहती है, मुश्किल में डालते हैं। देखिए यहां से हाँ देखिए टेनिस क्रिकेट के दुनिया के कांचन सर की बात करेंगे, लेंथ भरी गेंद थी, लेकिन हल्का सा स्लोअर गेंद था। और रोशन सर कौन कहते हैं आप रबर बॉल में स्लोअर गेंद नहीं कर सकते हो, कहला आपके अंदर वो ताकत होनी चाहिए। और आदित्य पाटिल देखिए 5 पांडव कह सकते हैं, ये 5 विकेट लेने की इनके पास रिकॉर्ड है भाई। बड़े सस्ते में देखिए अपने टीम के लिए ब्रेक थ्रू दिलाते हैं टेनिस क्रिकेट में। लेकिन देखते हैं रबर बॉल पर, नहीं रबर बॉल भी देखिए बात करेंगे, जहाँ बामुंडगरे टीम ने ग्रामीण में अच्छा खेल दिखाया गेंदबाजी से बल्लेबाजी, जिसके कारण है इनके खिलाड़ी देखिए जब कैसे लीग की बात आ जाती है, चाहे रायगढ़ प्रीमियर लीग की बात कर लीजिए, चाहे पनवेल प्रीमियर लीग की बात कर लीजिए, और 7 से 8 खिलाड़ी इन्हें चुन लेते हैं ऑप्शन के दौरान। 8 से ज़्यादा देखेंगे खिलाड़ी, 7-8 से ज़्यादा चुन लिया जाता है। और खास करके बात करेंगे ना रोशन सर, इस बामुंडगरे टीम हमेशा ग्रामीण में युवा टीम के साथ ज़्यादा उतरता है, और फायदा देखिए उसका मिलता रहता है। लेकिन कोई भी टीम को हम कम नहीं मानेंगे, कोई भी खिलाड़ी को कम नहीं मानेंगे। यहाँ पर जड़ में रखा था गेंद, अच्छा देखिए लेन अच्छा था यहाँ से, और 1 रन आता हुआ यहाँ से। कल जिस तरह से यहाँ पर रन देखने को मिला, कल तालुका हब की बात करेंगे, और हर तालुका से बात करेंगे ना रोशन सर, खिलाड़ी को चुन चुन कर लाया गया था, और जिसका बेनिफिट फायदा मिला था। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 4 रन। और जहाँ ऑक्शन की बात करेंगे ना कांचन सर, ये भी हम वही सोच रहेंगे, तालुका आप चाहे आइकॉन मान लीजिए, पूरे खिलाड़ी को आप ऑक्शन में चुने हो, और ये चलिए स्ट्रेट ड्राइव, और वो भी हेलीकॉप्टर के अंदाज में। 1 रन आता हुआ, सिंगल आता हुआ यहाँ से। हर मौसम ने सिखाया है वक्त के साथ बदलना जरूरी है। कल बहुत तेज बारिश था रोशन सर, क्योंकि सुबह का समय इतना तेज बारिश था, लगभग 12-1 बजे तक है। और उसी तरह से देखिए बड़ा अच्छा ओवर निकला है, पर बारिश तो नहीं है, आसमान पर बादल छाया हुआ है। लेकिन आदित्य पाटिल ने देखिए बात करेंगे अपने गेंदबाजी से बरसाए भाई, तूफान बरसाए। और जहां पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 5 रन बनाए, थोड़ी सी नाखुश रहेंगे कांचन सर, जिस तरह से चैतन्य पाटिल का बल्ला थोड़ा शांत रहना, और समीर अवस्कर का देखिए बल्ला यहाँ पर, क्योंकि जो टीम है रोशन सर आपको आरपीएल में देखेंगे। रोशन सर ये बहुत बढ़िया आपके लिए, कई जैसे कहते हैं ना 12वीं के एग्जाम है, ये बहुत बढ़िया आपके लिए टेस्ट रहेगा,
कि आप यहाँ पर कैसा क्रिकेट खेलते हो। अगर थोड़ा बहुत आपकी परफॉर्मेंस ऊंच नीच रही, जिस तरह से हमने करुण नायर की देखिए चर्चा हो रही है, क्या चौथा टेस्ट में खेलेंगे या नहीं। अगर ये आप मैच में खराब खेले तो फिर हो सकता है लीग में जो खिलाड़ी आपके एक्स्ट्रा के रूप में रहेंगे, हो सकता है उन्हें मौका बना सकते हैं। थोड़ा जो आपके टीम के मेंटर कोच कैप्टन है, मुझे नहीं लगता है एक आध मैच से इतना जल्दी आपको दूर रखेंगे मैच से, लेकिन थोड़ी सी देखे सोच बदल जाती है। और सेकंड नंबर देखे गेंदबाजी में आता हुआ शुभम पाटिल, बहुत बढ़िया हल्की सी शॉट ऑफ लेंथ था, लेकिन इनसे देखिए आपने देखा होगा क्या बढ़िया देखे अंदर की तरफ पेन स्टॉक ने भी परेशान किया था अंदर बाहर से, क्या गेंदबाजी उन्होंने दिखाई थी चोपड़ा आचार्य के साथ है। आज देखिए बात करेंगे पैर मराठा जो है पैन कहा जाए तो लगातार पिछले 4-5 सालों से विश्वजीत ठाकुर है, लेकिन वो टीम ने देखिए हमेशा ट्रॉफी उठाया कांचन सर, चाहे पहला नंबर का लीजिए, दूसरा नंबर का लीजिए या तीसरा नंबर का लीजिए। और बहुत बड़े रोल रही थी उस टीम में देखिए मेंटर मैनेजर कोचिंग का भूमिका देखिए रोशन पटेल सर। बड़ा अच्छा लगा जब मैंने लॉर्ड्स देखा। कल देखिए तालुका हाफ, आज लगभग देखिए बात करेंगे उसी तरह से आपको खिलाड़ी दिखेंगे। थोड़ा कुछ टीम में देखिए चेंज ऑफ बदलाव आपको देखने को मिलेगा और कई खिलाड़ी देखिए जोड़ नहीं पाए अभी तक। देखिए 6 रन बड़ा हिट देखिए जिसका इंतजार, बैटर तो कोशिश कर रहे हैं, वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ, बहुत बढ़िया देखिए बात करेंगे पैर मराठा जो है पेन देखिए। और सेम टीम देखिए पिछले 4-5 सालों से मैंने यही बात बताया, कुछ खिलाड़ी शायद होगा चेंज ऑफ बदलाव, लेकिन सेम टीम 4 साल से देखिए ओनर है, कोच है, कप्तान है। मजा आएगा मजा आएगा, आज नजरे निगाह रहेगी भाई। और धीरे धीरे देखिए हर टीम के ओनर भी जोड़ेंगे, जैसे एक एक मैच नकआउट मुकाबला है कांचन सर, बात करेंगे एक आध मैच आप जीतते जाओ। 8 रन आज देखिए बात करेंगे कांचन सर, जो भी टीम क्वालिफाई करेगा धमाका रहेगा आज ओनर के तरफ से, खास करके मुझे लगता है बहुत बड़ी यहाँ पर रहेगा धमाका, खास करके ओ ये चलिए वाइड का इजाफा रोशन सर, जो टीम देखिए वाइड का इजाफा, जो टीम देखिए इतनी बड़ी टूर्नामेंट में क्वालिफाई करेगी, अभिजीत ठाकुर मैं कहूँगा गटारी स्पेशल वो टीम के लिए बनेगा। शायद मुझे लगता है 22 जुलाई है गटारी स्पेशल, नहीं 22 से देखिए जिसका शुरुआत हो जाएगा और शायद ये टूर्नामेंट देखिए जीतने के साथ साथ है उतना बड़ा देखिए चमकता हुआ ट्रॉफी के देखिए साइज देखिए चमकता हुआ। और ये चलिए बल्ले का मुंह थोड़ा सा जल्दी बंद कर लिया था और एक रन आता हुआ देखते हैं सुनील टांडेल सर, क्या बल्ले का कुछ एज था या लेग बाई से ये रन था। और शायद जो यहाँ पर भी हमारे पास दृश्य था बल्ले से, हाँ तो वही डाउटफुल थोड़ा लग रहा था, इसलिए क्या बल्ले का एज था या लेग बाय था। और सैंडी पालकर सर देखिए ये जोड़ी ने कांचन सर ये पहचान बनाया है, कहर मचा है। और इनके साथ हम काम करने के साथ साथ हमें भी अनुभव काफी कुछ मिला है। देखिए आज भी हम टेस्ट टी शर्ट के साथ उतरे हैं, हम भी हिंदुस्तान को देखना चाहते हैं कि चौथा टेस्ट जीते। नहीं मौसम के साथ बदलना बहुत जरूरी है, लेकिन बैटर बदल नहीं पा रहे, लेकिन गेंदबाज देखे बहुत बड़ा देखे लेन गेंद था यहाँ से। और ये गेंद देखकर मुझे विश्वजीत ठाकुर आज इनकी गेंद ऐसा देखने को मिलेगी, आप गति और उसके साथ उछाल बड़ा मजा आता है। मैंने ये 2 नाम बताया कांचन सर, ये टेनिस क्रिकेट रबर क्रिकेट लीजिए, एक उस्मान पटेल देखिए कभी भी मैदान पर उतरे इनका छक्का देखना लोग पसंद करते हैं, स्ट्रेट ड्राइव कवर के ऊपर से छक्का। और विश्वजीत ठाकुर की बल्लेबाजी गेंदबाज ये देखिए जिसका इंतजार था भाई, यहाँ पर अब आता हुआ बड़ा हिट AK-47
यहाँ पर आखिरी देखिए छक्का था वो अंतिम गेंद के पर कांचन सर टीम का टोटल जहाँ पहला ओवर में देखिए 5 रन था, छक्के के साथ 12 इस ओवर में आया और कुल टोटल देखिए 17 रन, 17 धावा, लॉस ऑफ 0 विकेट से। चांबो देखिए खुश थे इस छक्के से। इस सेशन में देखिए चांबो पिछले 2-3 सालों से हम तो चांबो चाहते रास्ते में आपके जिक्र कर रहे थे, अब दूसरा हमारे रायगढ़ के केतन मात्रे बने और कोशिश बड़ा अच्छा जा रही है यहाँ पर। नवी मुंबई में भी देखिए जाकर इस तरह से देखिए रन भाग नहीं सकते हैं। यहाँ देखिए सर विश्वजीत ठाकुर देखिए बहुत करेंगे, उन्होंने पहले बताए और थकते हुए देखिए बात करेंगे। कहते हैं ना आप देश के सीएम पीएम के ऊपर उंगली उठा सकते हो, लेकिन रोहित भूर के सामने विश्वजीत ठाकुर अभिजीत ठाकुर के ऊपर उंगली नहीं उठा सकते हो। या कांचन दादा, रोहन दादा बहुत बहुत है। कल भी हम देख रहे थे इन्हें लाइव पर कैमरा पर आ रहे थे, लगातार कई मेहमानों का सम्मान ले रहे थे। और प्रसन्ना नवाले वो भी कल दिन भर मुझे लगता है जुड़े थे, क्योंकि अभी तक थोड़ा समय हमें भी था, मैच देख रहे थे। ये हमारी खासियत है, रोशन सर किसी टूर्नामेंट में जाना है तो वहाँ का दृश्य भाई देखिए थोड़ा कि पहला दिन क्या था, लेकिन यहाँ पर देखिए दूसरा दिन थोड़ी सी हालत नाजुक है, रन नहीं आ रहे। कांचन सर कल रन बरस रहा था, क्या आज थोड़ा पैसा है ये आरपीएल का, और थोड़ा दूर से खेल गए, क्रॉस खेल गए यहाँ पर, वाइड देखिए और उसके साथ है और मुझे लगता है पीछे का डिक्लेयर जोन देखिए 1 रन आएगा यहाँ पर। अक्सर आप नवी मुंबई में जाओ रोशन सर, आपको डिक्लेयर रन दिखता है यहाँ से। जू के मैदान पर जाइए, दारावा के मैदान पर जाइए, लेकिन करावे का मैदान एक खूबसूरत मैदान है, बेलापुर के एक मैदान है, सिबड़ी बेलापुर के मैदान देखिए खूबसूरत रहता है। और रबर बॉल देखिए बात करेंगे कांचन सर, ज्यादातर देखिए नवी मुंबई में खेला जाता है। उरन पर भी देखिए सचिन देखने को मिला, टीम का स्कोर देखिए सागर पहुंचाए 18 रन, बहुत अच्छा गेंद, अच्छा लेन देखिए यहां से। आदित्य पाटिल देखिए बात करेंगे, एक होनहार खिलाड़ी हैं। टोटल देखिए 2 ओवर में 17 था, लेकिन उसके बाद इस ओवर में कांचन सर 2 ही रन आया, 19 रन बनाए, 19 धावा, लॉस ऑफ 0 विकेट्स। आदित्य पाटिल देखिए, ओ बहुत बढ़िया देखिए, फिर से एक बार देखिए क्या कमाल के देखिए यहाँ पर गेंद को बाहर निकाल रहे हैं, बैटर के लिए मुश्किल बना रहे हैं। एक राइट हैंड बैटर के लिए उन्हें तो लगेगा भाई क्या आउट स्विंग, लेग कटर, लेकिन ये देखिए बात करेंगे ऑफ कटर है, लेफ्ट हैंड गेंदबाज है उनके लिए, लेकिन बैटर के लिए देखिए प्रसाद वास का देखिए लल्ला थोड़ी सी बेचैनी जानते राना। उसके बाद देखिए लेन को और खिंचा देंगे यहाँ से, बैटर देखिए तड़प रहे हैं लेकिन रन नहीं आ रहा है भाई। देखिए और एक डॉट गेंद, क्या ओवर निकल रहा है भाई, 19 रनों पर देखिए टोटल अभी भी रुका है। कांचन सर कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 बरसना पड़ेगा भाई यहां से। प्रसाद वास कर देखिए लल्ला, पूरी टीम की देखिए ब्रेक्शन मैनेजमेंट है। रोशन सर देखिए पूरी टीम को इसलिए मैच से 15 मिनट आधा घंटे पहले जोड़ना बहुत जरूरी है। और 3 ओवर देखिए कंप्लीट है, 3 ओवर की समाप्ति के साथ साथ 19 रन देखिए यहाँ पर आखिरी गेंद पर रन लेने का इनकार किया यहाँ पर, क्योंकि समीर अवस्कर देखिए थोड़ा अपने आप से नाखुश रहेंगे। बहुत सारा देखिए डॉट गेंद निकला जहां पर। आईएस 11 देखिए बात करेंगे कोलकाता टीम के कप्तान सर, उसके साथ साथ देखिए और उसके साथ साथ देखिए बात करेंगे दूसरी जो टीम रहेगी कांचन सर कोलकाता के खिलाफ देखिए बात करेंगे इस एंटरप्राइज देखिए बात करेंगे खानौली के बीच में। एक तरफ होंगे मयूर वाघमारे, दूसरी तरफ होंगे अजय पाटिल। चलिए भाई यहाँ पर ज्यादा समय मत लीजिए, नाही रोशन पाटील सर इनिंगचा ब्रेक नंतर टॉच केला जाईल। मयूर वाघमारे अजय पाटिल 2 कर्णधार उपस्थित रहा। चलिए बात करेंगे कांचन सर, अभी अंतिम 2 ओवर बचा है पाने के लिए, तो अभी भी कुछ बचा है भाई। हाँ इस बार देखिए हो क्या भाई, यहां से कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही।
सर देखिए यहाँ पर बैटर जो सिंगल नहीं लिए थे पिछली गेंद के ऊपर, आखिरी गेंद जब आदित्य पाटिल का था और चैतन्य पाटिल का यही सोच था, स्ट्राइक पर आते ही देखे छक्का दागे, फिर से छोटा गेंद और एक बार देखे हो किया, गेंद को पहुंचाया दूर 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 और अंपायर ने भी कर लिया 6 मंजूर, डीजे उड़ा फुर फुर। पहुंचा भाई 31 रन और 3 छक्का लगातार रोशन सर देखें, क्योंकि पिछले जब उन्हें स्ट्राइक मिला था भाई, ये तो गलत बात थी। शुभम पाटिल जब आखिरी गेंद डाले थे सेकंड ओवर की तभी छक्का लगाकर नॉन स्ट्राइक पर चले गए थे और उसके बाद देखे उन्हें बहुत बड़ी कैद में रहना पड़ा, पूरा ओवर तमाशा देखना पड़ा। लेकिन समीर अव्वल का देखे बात करेंगे, लेकिन कोई बात नहीं समीर, मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। रोहन भूर देखिए क्या जमाना था, पहली पे कर दी घोड़े टीम के लिए। और ये देखिए भाई, और अब देखिए चौथा मार डाला भाई, और सारा का सारा झोपड़ी भी चला डाला। अरे मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला, तू भी तोड़ दे डीजे का ताला। कांचन सर ये बैटर है या मटन का दुकान? आज तो मटन के दुकान में लाइन लगा होगा, बुधवार है। और देखिए वसूली से विलंब करते हैं भाई जीवन सिंधे, लेकिन कोई बात नहीं, जीवन में आती रहती है मुश्किलें, लेकिन मुश्किलों को डर जाना आसान होता है, मुश्किलों से लड़ना बहादुरों का काम होता है। टीम का स्कोर 37 और एक देखे भाई आज एक मोटा फटकार, ये बैटिंग देखे क्या लाजवाब है, एक बार जोरदार ताली भाई यहाँ पर चौथा छक्का, वाह रे वाह, यही तो बात छेड़ा, ये बैटर है या मटन का दुकान, लगातार 5वां छक्का। चैतन्य पाटिल देखे इस सीजन पर इनके रिकॉर्ड बयां कर रही है। कंचन पालकर सर देखे क्यों बेस्ट स्कोरर में नाम आ रही है, जानकारी मिल रही इस सीजन में दूसरी मर्तबा लगातार 5 गेंद पर 5 छक्का और 6 गेंद के पर 6 छक्के का भी रिकॉर्ड है भाई 2 मर्तबा। ओहो चिंगो बगू आज का रिकॉर्ड तोड़ना, देखते हैं आज क्या रिकॉर्ड तोड़ेंगे, क्या रिकॉर्ड को मोड़ेंगे भाई। टीम का स्कोर देखिए जाकर 43 रन। अब अमित नायक के ऊपर देखिए दबाव दिखाई दे रहा है, अमित नायक भी जानते हैं कि खलनायक कैसे बना जाता है, लेकिन अब चैतन्य पाटिल देखिए दर्द दे रहे हैं भाई। यहां से क्या छक्का नंबर और एक दिखेगा, दूर रखा गया, रणनीति साफ है। व्हाइट का इजावा देखिए, एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ, क्या तूफान आता हुआ। कांचन सर आपको याद है क्या आ नहीं रहा है वहां पर, रोशन सर वो 2007 का T20 वर्ल्ड कप स्टुअर्ट ब्रॉड के पर जो टूटे थे, युवराज सिंह और चैतन्य पाटिल लेके यहाँ पर छक्के के सिलसिला। ओ इस बार नीचे रन, लेकिन रन लेने को इनकार किया। क्या कांचन सर यहाँ सिंगल लेकर एक मौका दे सकते थे समीर को, एक चाहे बड़ा हिट खेलो, मुझे लगता है कोई मौका नहीं गंवाना चाहते हैं। कहते ना मौका किस्मत सभी को मौका देता है, पर मेहनत हर किसी को चौका देता है। रिस्क बड़ा है। देखिए अब सिंगल लिए, सही सोच ही था अंतिम गेंद पर बड़ा हिट लगे या सिंगल निकले, लेकिन चैतन्य पाटिल के कमाल के बल्लेबाजी मैच का रूप थोड़ा सा बदला है। 4 ओवर देखिए यहां से कंप्लीट है। टीम का स्कोर देखिए 45 तक पहुंचे हैं और अंतिम 6 गेंद आना है। चलते थोड़ा टीचे के पास।
बात करेंगे रोशन पाटिल सर, चैतन्य पाटिल, वाटा इनिंग्स, कमाल का इनिंग्स भाई अल्केश। अल्केश देखिए मैच का मजा ले रहे हैं भाई यहाँ पर। रावा से देखिए बात करेंगे यहाँ से 45 रन। रावी से देखिए बात करेंगे अल्केश, अच्छे हमारे दोस्त हैं, अनबी स्पोर्ट के देखिए ओनर है भाई, और खूब ओनर छुड़ेंगे इस टूर्नामेंट में। और इस कंचन सर क्या लगता है आपको, चैतन्य पाटिल जिस तरह से कयामत का कहर मचाया भाई यहाँ से, टीम का स्कोर देखिए 45 तक पहुंचा है, 45 रन, 45 तक पहुंचे। अब वे देखिए डर पैदा है, वाइड गेन है, या देखते हैं क्या नो बॉल रहेगा, क्या लाइन से बाहर है, दूर है, अंपायर जायजा कर रहे हैं। कांचन सर अगर गेंद डिक्लेयर जोन में जाती है क्या बल्लेबाज स्ट्राइक रोटेट कर सकता है, या नहीं बैट अगर बैट से रहेगा तो फिर स्ट्राइक है। रोटेट देखिए बहुत सारे नियम बयां कर रही है, देखिए बहुत बढ़िया। देखिए आज चेक करना चाहते हैं, ओके का सैंडी पालकर सर, क्या जो लाइन है पट्टी है क्या उससे बाहर है, यहाँ पर सैंडी पालकर सर ने इशारा कर लिया। अब चाहे वो आपको जिम्मेदारी बन गई है, विवेक भी है यहाँ पर, कैमरामैन भी जुड़े हैं, और सर विश्वजीत ठाकुर ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या दरारा आहे रे, असा कुठला गाव नाही रे जिथे छोट्या मोठ्याच्या नाव नाही रे। बहुत बड़ी नाम देखिए, पहली नजर में देखिए जहां पर ओनर को अटैक कर लिया था, इसलिए विश्वजीत ठाकुर को बार बार दुबई सिलेक्ट कर लिया गया था, तभी वो गाना आया था ना, विश्वजीत ठाकुर मोठ्या नावाचा दुबई रिटर्न। अरे नो बॉल भाई यहाँ से देखिए खूब मजा आएगा भाई, यहाँ से चर्चा जिक्र होता है, इतने बड़े खिलाड़ी आज हमारे सामने। कांचा सर हमारी जुबा बयां कर रही है, सदानंद पाटिल साहब देखिए थिकोड़े उपस्थित रखते हुए यहाँ से स्वागत है, वेलकम। और यहाँ पर देखिए 1 बाउंस देखिए वार्निंग, और बहुत बड़ा देखिए यहाँ से वाइड करार दिया गया। चलिए फ्री हिट देखिए, आपको यहाँ पर नियम है बहुत सारा, देखिए दो बॉल पर भी देखिए ये रूल रखा गया यहाँ पर फ्री हिट। कांचन सर अच्छी बात है, क्योंकि इतना बड़ा प्रतियोगिता है तो पूरा नियम सिर्फ लेग पे पर, क्योंकि ये रबर बॉल है और अंपायर को कहीं ज्यादा दिक्कत मुश्किल है। देखिए नजरे निगाहे फिर से वाइड बरकरार है देखिए यहाँ से, और 50 रन कंप्लीट। देखिए अर्धशतक है, अंतिम ओवर चलता हुआ, ये तालिया की गूंज बचा रही है भाई यहाँ पर कि आखिर तुझे आना है, जरा देर लगेगी। चैतन्य पाटिल देखिए अभी तक कमाल के बल्लेबाजी, 35 पर देखिए 13 गेंद पर बल्लेबाजी, शायद एक ओवर उन्हें स्ट्राइक नहीं मिला कांचन सर। और यहाँ पर देखिए डॉट गेंद निकालता हुआ यहाँ से, ये गेंद थोड़ा सा कम खेलना होगा, कहते हैं ना अगर वुड से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। अभी भी देखिए सुपर का काफी गेंद बचा है कांचन सर, मुझे लगता है पूरी के पूरे 5 गेंद अभी भी डालना बाकी है। 3 गेंद एक्स्ट्रा डाल दी शुरुआत में, नो बॉल, वाइड वाइड, एक्स्ट्रा रन देखिए यहाँ पर। टोटल की बात करेंगे 50 रन पर रुका है, और चैतन्य पाटिल देखिए यहाँ पर अभी भी देखिए ऑन द स्ट्राइक है। बहुत बड़ा बाउंसर यहाँ पर, वापस देखिए यहाँ से नो वाइड इसका सिलसिला जारी है। जीवन सिंधे देखिए यहाँ पर पूरा वक्त इनसे चलता हुआ, लेकिन डर थोड़ा सा हटाना होगा। भला देखिए चैतन्य पाटिल अटैक कर रहे हैं, लेकिन आपको भी हिम्मत जोड़ना होगा। कांचन सर कहते हैं ना, डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं। हाँ ये देखिए हिम्मत दिखाना होगा, इसलिए तो कहा जाता है अर्ली तरी चालेल वागा जैसे लड़ना पाहिजे, संघर्ष करना चाहिए यहाँ पर रोशन सर। और वो देखिए अब जीवन सिंधे दिखा रहे हैं। माफी चाहेंगे अलंकार कोहली देखिए इस वक्त गेंदबाजी करते हुए। जीवन सिंधे देखिए पिछला ओवर वो थोड़ा महंगे साबित हुए थे। बहुत बढ़िया देखिए अच्छा ड्राइव है, घवन से देखिए फिल्म करते हैं यहाँ से।
देखिए बात करेंगे कांचन सर, देखिए टेनिस गेंद रबर बॉल में थोड़ा सा फर्क रहता है भाई। यहाँ पर टेनिस गेंद में देखिए आपको थोड़ा सा ताकत जोर लगाना पड़ता है, इसमें ज्यादा ताकत की जरूरत नहीं है। आप थोड़ा सा अच्छी लाइन पकड़ लीजिए, लेन पकड़ लीजिए, बाकी ये गेंद तेज तरार से निकल जाती है। बारिश रुका है लेकिन मैदान पर तूफान जारी है भाई यहाँ पर। और एक बड़ा हिट देखिए से, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है, मोटा डीजे ठोक छोड़ा। है पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। 45 पर बल्लेबाजी कर रहे हैं, अर्धशतक से केवल 5 रन दूर। और ये देखिए यहां पर पहला लेंगे, दूसरे के लिए जाना चाहेंगे और दूसरे के लिए देखते हैं क्या इस तरह से। चलिए यहां पर रिव्यू भी नहीं दिया जाएगा। और महेश रामदास पाटिल साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए, आइए, वेलकम, स्वागत है आपका। और इस तरह से भाग नहीं सकते भाई। टोटल देखिए 60 रन बनाए। कांचन सर देखिए सुबह का समय है। अजय पाटिल आपका भी स्वागत, वेलकम। ओ ये चले हो क्या ऊंचाई तो लिए, वाना 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 ग्रेट सिक्स। टीम का स्कोर देखिए हमें इतना एक 66 बन गया है, 67 के टारगेट है। और आखिर में देखिए समीर ने बताया भाई मेरा वक्त बुरा था, मेरा रक्त नहीं भाई। यहाँ पर हालत इंसान को कभी कभी मजबूर कर देती है, नामुमकिन नहीं। लेकिन जुड़ेंगे यहाँ पर सेकंड इनिंग में रोशन पाटिल सर, उससे पहले कहीं सम्मान भी होना जरूरी है। और उसके साथ साथ देखिए अगला मैच के लिए, टॉस के लिए देखिए अजय पाटिल, मयूर वाघमारे जुड़ जाइए। काय सम्मान केला जाईल, रोशन पाटिल सर जुड़ना रहा था। धन्यवाद बाबूशाह। सन्माननीय प्रदीपजी माळी दिगोडे यांचा आपण सन्मान या ठिकाणी घेत आहोत। मी स्पर्धेचे शिल्पकार मोठ्या आणि छोट्या दोघांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय प्रदीपजी माळी यांचा सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती करायचा आहे। आणि खूप मोठे योगदान नेहमी प्रत्येक स्पर्धांसाठी किंबहुना छोट्या मोठ्या यांच्या मागे त्यांचं सहकार्य राहिलंय आणि आज त्यांचा सन्मान या ठिकाणी माध्यमातून केला जातो। धन्यवाद। त्यानंतर आदरणीय सदानंद पाटील, आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मोठ्या यांच्या शुभ हस्ते। विश्वजित ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, सदानंदजी पाटील यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। संतोषजी पाटील साहेबांचं आगमन, त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। संतोषजी पाटील युवा उद्योजक आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी एसएन ट्रॉफी 2025 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण घेत आहोत। आदरणीय संतोषजी पाटील प्रसिद्ध युवा उद्योजक त्यांचा सन्मान करतील। पुन्हा एकदा छोट्या आणि मोठ्या एवन यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। स्वर्गीय मेघनाथ व ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ एसएन ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं दमदार रुबाबदार असं हे आयोजन। आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस, ज्यामध्ये रायगड प्रीमियर लीग येणाऱ्या 20 जुलैच्या दरम्यान ज्या स्पर्धेला सुरुवात होईल त्या स्पर्धेतील 8 संघांना मात्र आज प्राधान्य दिलं आजच्या दिवसामध्ये या पोलमध्ये, ज्यामध्ये पहिला सामना जो रंगतोय 2 टीमच्या दरम्यान खूप मोठा सामना। पेण तालुक्याचा संघ आणि ज्या संघाचा संघनायक चैतन्य पाटील यांना आपण सध्या पाहत आहे। तर मॅच चालू होईल, टार्गेट सेट केलं पहिल्या सत्रामध्ये चैतन्य पाटील आणि त्याच्या बरोबरीने समीर आवस्कर, लेट पण थेट त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला। नेक्स्ट मॅच आयन शिलवन कोळखे विपक्ष यश एंटरप्राइजेस खानावले, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर टॉस साठी रिपोर्टिंग करा। पहिला सामना स्वर्गीय
धोंडू शेठ वास्कर, दुतुम कुंडेबाल विपक्ष सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन या दोन संघांमध्ये हा सामना आहे। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना रामवाडी पेन संघाने टार्गेट सेट केलंय प्रतिस्पर्धी संघासमोर 67 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी कॅप्टन अमित नाईक यांना ही विनंती राहील आपली पहिली सलामीवीर जोडी तात्काळ मैदानाच्या आतमध्ये पाठवा। सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारा उरण तालुक्याचा नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला मात्र एका वेगळ्या स्तरावरती नेणारा खेळाडू अमित नाईक तुम्हाला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूने चैतन्य पाटील मान इन फॉर्म या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलं। जरा दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण प्लीज पुन्हा एकदा विनंती करेन आयांश इलेवन कोळखे आणि एका बाजूला यश एंटरप्राइजेस कानावले संघाचे कॅप्टन अजय पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी आयांश इलेवन कोळखे संघाचे कॅप्टन मयूर वाघमारे यांनाही विनंती करतोय आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा। काल खरं तर जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली मुसळधार पाऊस आपण मैदानावरती पाहिला, परंतु आज सुचित संतोष पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 2500 रुपयाचा आर्थिक डोनेशन प्राप्त झालं। त्यांचा मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि खऱ्या अर्थानं सर्व हे आमचे दानशूर दाते ज्याने आम्हाला आर्थिक वस्तुरूपी सेवा उपलब्ध करून दिली त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत। मॅच चालू होईल। 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी अमित नाईक टीम कॅप्टन आणि त्याच्या बरोबरीने सज्जन मोकल बाहुबली बोरखार संघाचा एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ॲज ओपनर। पंचांच्या भूमिकेमध्ये असेल आमचे व्हायब्रेटर अंपायर सँडी पालकर आणि त्यांच्या बरोबरीने सुनील तांडेल बेलवली गावचे एक नामांकित पंच आणि तिसरे पंच आमचे प्रफुल्ल दादा ठाकूर एक लेजंड खेळाडू आज पंचाच्या भूमिकेमध्ये असेल। त्यांचं देखील मनापासून कौतुक। आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकता आमचे मित्र बाबूशा यांचा आवाज तुम्ही ऐकता आणि त्याच वेळेला स्कोरर कंचन पालकर। चला मयूर वाघमारे कॅप्टन आयांश इलेवन कोळगे टीम कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा। अक्षय मुंडे यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल। खानावले ब्रदर्स खरं तर अजय पाटील हा देखील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये राहील। सूर्यकांतजी मात्रे बाळारामजी ठाकूर आणि राकेशजी कासकर या तीन मान्यवरांना आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय। आपण मंचावरती आसन असतं बा आपलं स्वागत। तसेच श्रेयश अविनाश पाटील सुप्रसिद्ध उद्योजक त्यांनाही विनंती राहील आपण देखील या मंचावरती आपलंही स्वागत। बंटी उर्फ बंटी शेठ यांनाही विनंती करतो आम्ही मंचावरती येऊन आपण आसन असतं आपलं सर्वांचं स्वागत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट आणि आज दिघोडे नगरीमध्ये जे गाव नेहमी चर्चेमध्ये राहिलं छोट्या मोठ्या या एवन जोडी मुलं या एवन जोडीने खरं तर संपूर्ण भारतभर त्याच वेळेला भारताच्या बाहेर जाऊन देखील आपल्या रायगडचं नाव मोठं केलंय। अशी एवन जोडी छोट्या मोठ्या यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दिमागदार आयोजन एसएन ट्रॉफी 2025 माजी उपसरपंच आदरणीय अनंत आसुराम म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी आगमन त्यांचंही मनपूर्वक स्वागत। आदरणीय अर्जुन ठाकूर साहेब प्रतिष्ठित व्यक्तिमत्व समाजसेवक त्यांनाही राहील आपण मंचावरती आपलं देखील स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। किंबहुना मैदानाच्या अवतीभोवती जितके आमचे ज्येष्ठ नागरिक या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांना एसएन ट्रॉफीचे दमदार आयोजक छोट्या मोठ्या यांच्या वतीने आग्रहाचं निमंत्रण आपण मंचावरती पण आसन असतं अर्जीवन ठाकूर साहेबांचं आगमन। एसएन ट्रॉफी दिघोडे दमदार असं हे आयोजन खरं तर खूप मोठं नाव आहे कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये या खरं तर नावाची चर्चा सातत्याने होती यापुढे देखील राहील असं हे नाव आहे एसएन स्पोर्ट्स दिघोडे आणि आज त्यांना डेडिकेट करणारी आपण पाहता स्पर्धा एसएन ट्रॉफी 2025 हे शानदार पर्व। पहिला बॉल थोडासा क्रॉस अँगलने टाकला होता शुभमने, पुढचा बॉल पायात टाकलाय लॉफ केला बॉलला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता वाडी स्ट्रॉंग आणला अविनाश वाघाची वाडीचा हा खेळाडू डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन दिलंय बॉलला। एक रन या बॉलवरती मिळाली अमित नाईकला, एक रन या बॉलवरती मिळाले दुतुम कुंडेवाल संघाला।
1 रनने अकाउंट ओपन झालं. टार्गेट 67 आहे. काल आपण जे सामने पाहिले उत्कंठावर्धक झाले. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्हा सर्वांना अनुभवायला मिळाला. आज देखील त्याच पद्धतीचा त्या धाटेचा खेळ तुम्हाला क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील तितकेच तगडे आहेत. बघा या ओव्हरनंतर टॉस हा कंपल्सरी राहील, त्यामुळे दोन्ही कॅप्टन पुढचा बॉल फुल टॉस लॉंग अँड स्ट्रॉंग, परंतु मागे घोषांकित क्षेत्र आहे. बॉल कोणत्या अँगलने ट्रॅव्हल झाला हे पंच सांगतील आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. जर का जो पोल खांब उभा केलाय त्या ठिकाणी एक पडद्याचा, त्याच्या मागून बॉल गेला तर डिक्लेअर रन असेल आणि जर का इकडून गेला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार देखील घोषित केला जाईल. त्यामुळे पंच जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम आणि फायनल असेल. त्यामुळे प्लीज कोणत्याही खेळाडूने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट त्या ठिकाणी करू नका पंचांसोबत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काल मोठ्या संख्येने प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण या मैदानाच्या अवतीभोवती पाहिली आणि आजच्या दिवसामध्ये देखील आज पाऊस नाही आहे, त्यामुळे आणखीन गर्दी वाढत चालली आहे. तसा पाऊस मैदानामध्ये येईल बघा. विनंती राहील त्या ठिकाणी दोन्ही संघांना जो पंच निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करावा लागेल आणि प्रत्येक जण एकत्र येऊ नका प्लीज. आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. मी पेण रामवाडी संघाला विनंती करतो आपले सर्व खेळाडू फिल्डिंग सेटअप लावून घ्या. निर्णय आता पंच देतील. खरं एक मोठा निर्णय राहील. हा बॉल त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्राकडे गेलाय की घोषांकित क्षेत्राच्या बाहेरून गेला हे पाहिलं जाईल. खरं आपण पाहिला नवी मुंबईमध्ये बरेचशी मैदानं मागे बाउंड्रीज नाही आहेत. घोषांकित क्षेत्र 20 मध्ये खेळलं जातं तसं हे मैदान आहे. मागच्या बाजूला तुम्हाला षटकार चौकार नसणार आहेत. मागच्या दिशेने जेव्हा बॉल जातील तेव्हा डिक्लेअर रनच घोषित केले जातील. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. आता आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनफिल्ड निर्णय तुमचा त्या सॉफ्ट सिग्नल संदीप पालकर सर, सुनील तांडेल सर आपला सॉफ्ट सिग्नल द्या फक्त. आम्ही चेक करतोय त्या ठिकाणी स्क्रीनवरती, कारण कोणत्या अँगलने गेला कॅमेरा आणि समोरच्या दिशेने आहे त्यामुळे क्लॅरिफिकेशन बहुधा 100% होणार नाहीये. परंतु जो सॉफ्ट सिग्नल पंचांचा येईल तो देखील ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे चेक करतील कोणी पंच निर्णय दे. चला आपण पंचांशी वाद घालू नका. पंचांना विनंती आम्ही करतो आणि त्यानंतर अंपायर देखील मदत घेऊन चेक केलं जाईल नेमकं काय घडलंय. बघा कॅमेऱ्यामध्ये या गोष्टी काही झालेल्या नाही आहेत, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर आपला निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या प्लीज. चैतन्य पाटील, अमित नाईक सर्व खेळाडूंना विनंती राहील पंचांमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव आपण टाकू नका. पंच जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम आणि फायनल असेल याची नोंद घ्या आपण. अतिशय क्रुशल हा निर्णय राहील, कारण पंचांनी जर षटकार घोषित केला तर 6 धावा मिळतील त्या ठिकाणी दुत्तुम कुंडेवाल संघाला आणि जर का घोषांकित क्षेत्र निवडलं तर मात्र एकच रन मिळेल प्रतिस्पर्धी संघाला. एक रन महत्वाचे आहे. दोन बंधुराज खरं तर छोट्या मोठ्या मैदानामध्ये पंचांशी त्या ठिकाणी संवाद साधतील, चर्चा करतील नेमका निर्णय काय आहे, या बॉलवरती किती धावा असतील याचा मात्र उलगडा करतील. आम्हा सर्वांना प्रतीक्षा लागली आहे आणि इथे पंचांनी घोषित केलाय षटकार 6 धावा. षटकार त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता फिल्डिंग सेटअप आपण लगेच लावून घ्या. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय हा षटकार आहे, त्यामुळे आता फिल्डिंग लगेच लावून घ्या मी विनंती करतोय. पेण रामवाडी संघाला सात्विक अँड स्वरूप 11 पेण रामवाडी संघाला या ठिकाणी लीड करतोय याच परिसरातील खेळाडू चैतन्य पाटील. चला नो आर्ग्युमेंट. पंच निर्णय देतील तो अंतिम असेल, त्यामुळे पंचांवरती कोणत्याही प्रकार दबाव टाकू नका आपण. चला आपण लगेच मॅच कडे जाऊया. षटकार त्या ठिकाणी घोषित केलं. सज्जनच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. मोरखारचे 2 खेळाडू याही वेळा आक्रमण पिकअप शॉट ऑन साइडला दे घुमा के वन्स अगेन षटकार.
एकाच संघातील दोन खेळाडू तिसाई मरुआई बोरखार या संघाकडून खेळणारे हे दोन खेळाडू शुभम डाकी आणि त्याच्या बरोबरीने आहे सज्जन मोकल. परंतु यावेळेला दोन वेगवेगळ्या संघांमध्ये त्या खेळाडूची निवड झाली आहे RPL मध्ये. रबर बॉलचा खरं तर हा पहिला फॉर्मॅट असेल यंदाच्या अंगामध्ये रायगड जिल्ह्याचा. आणि यावेळेला बघा थोडासा फिरकीचा वापर केला, टप्पा पडला, बॉल स्विंग झाला, टर्न विथ बाउन्स असा हा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पहिला डॉट बॉल. मागच्या इनिंगमध्ये सलग 5 षटकार चैतन्यने ठोकले होते. परंतु यावेळेला 2 षटकारानंतर पुन्हा एकदा शुभम डाकी या खेळाडूचं कमबॅक होताना आपण पाहू शकाल. आयकॉन म्हणून शुभम डाकीची सातत्याने निवड होताना आपण पाहिली. पण एका बाजूला सज्जन मोकल दिवसेंदिवस मात्र भन्नाट कामगिरी करताना आपण त्याला पाहू शकाल. याही वेळेला खोला टाकलेला बॉल, बॅटची हलकी कडा घेत बॉल चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे, डॉट बॉल. अनंतजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेत आहोत. दोन्ही कॅप्टन चला आयांश 11 कोळखे संघाचा कॅप्टन मिस्टर मयूर वाघमारे आणि त्यांच्या बरोबरीने यश एंटरप्राइजेस खानावले टीमचे कॅप्टन अजय पाटील, बेलवलीचा हार्दिक पांड्या, अजय पाटील आणि एका बाजूला मयूर वाघमारे हे 2 कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असतील. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या सामना 5 षटकांचा राहील आणि खास करून सर्व खेळाडूंना सर्व संघांना विनंती राहील आपण सर्वांनी वेळेवरती रिपोर्टिंग करा. सामने 5 षटकांचे जे शेवटच्या क्षणापर्यंत खेळवले जातील याची नोंद मात्र प्रत्येक संघाने घ्या. आयन 11 कोळखे विपक्ष यश एंटरप्राइजेस खानावले. आज 8 संघ आहेत. तिसरा सामना जय माता दी दिघोडे विपक्ष शिवन्या 11 आदई, प्रथमेश म्हात्रे, अक्षय पवार आणि शेवटचा सामना असेल वीर मराठा जोहे पेण मोठ्याचा संघ आणि एका बाजूला अक्षरा अँड गोल्डी 11 MD कारकर प्रतिष्ठान उल्वेनोड सूरज पाटील यांचा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय या ठिकाणी कौस्तुभ म्हात्रे, मॅन फ्रॉम पेन निगडे. निगडेचा हा खेळाडू वेगावरती स्वार झाला. काल देखील जयेश भोसले सर यांनी चर्चा केली होती. महाराष्ट्राचा मेगा फास्ट गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये मोठ्याचा हातखंडा राहिला, तो अव्वल राहिला आणि त्याच्या बरोबरीने सध्या हे नाव देखील चर्चेमध्ये राहील कौस्तुभ म्हात्रे. त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे अचूक टप्पा आहे आणि उत्तम लेदरचा खेळाडू आहे. टेनिस आणि लेदर दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगली पकड मिळवणारा हा खेळाडू यावेळेला अडकीशी आतली कडा घेत बॉल मागे निघाला. बहुसंख्य क्षेत्रामध्ये 1 रन या बॉलवरती मिळेल. अमित नाईकला 1 रन मिळेल. दुतुम कुंडेवा या संघाला 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 15 धावा. चला टॉससाठी कॅप्टन मयूर वाघमारे आपण व्यासपीठासमोर या. टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. आजच्या दिवसातील आणखीन एक मोठा सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अनेक सारे आयकॉन खेळाडू यंदा RPL मध्ये प्रत्येक टीम मध्ये एक आयकॉन खेळाडू बनतो. आज आयकॉन नसणार आहेत. अभिषेक खातू आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. अभिषेक खातू पेनचा हा खेळाडू, त्यांनाही विनंती राहील आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. बिग फाईट आयन 11 कोलके आणि त्यांच्या बरोबरीने आणखीन एक मोठा संघ यश एंटरप्राइजेस खानावले. दोन्ही कॅप्टन. डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा कमबॅक. याही वेळेला फुलर लेन बॉल पुढे टाकला होता बॅट अँड पॅटच्या मधून. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. वन्स अगेन डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक. अनंत म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस संपन्न करत आहोत. अनंताजी म्हात्रे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस संपन्न केला जाईल. ऑन साइडला अलॉंग विथ कार्पेट हा फटका डीप मध्ये फिल्डर आहे. त्या ठिकाणी फक्त सिंगल रन मिळाली. कौस्तुभने मात्र या ठिकाणी धावसंख्येला रोख लावलाय, अंकुश लावलाय. काल या स्पर्धेमध्ये विश्वजित ठाकूर मोठ्याच्या माध्यमातून एक मेडन षटक पाहायला मिळालं. काल या स्पर्धेमध्ये चैतन्य पाटीलच्या नावावर आपण अर्धशतक होताना पाहायला मिळालं. काल या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड्स, जेव्हा 1 बॉलमध्ये 4 धावा असताना वायू 11 नवी मुंबई संघाचा अष्टपैलू खेळाडू विकीने षटकार ठोकत त्या ठिकाणी गावदेवी गावठाण संघाला धूळ चारली आणि टॉप 3 मध्ये तो संघ दाखल झाला. असे अनेक रेकॉर्ड्स कालच्या दिवसामध्ये पाहिले. रबर बॉल म्हटलं की पाऊस आणि रबर बॉल हे खरं तर एक वेगळं नातं राहिलं. परंतु आज या ठिकाणी गोलंदाजांना देखील प्रचंड त्या ठिकाणी हार्डवर्क करावं लागेल, कारण पाऊस नाही आहे, ड्राय विकेट आहे. याचा फायदा हा सातत्याने फलंदाजांना होताना आपल्याला नेहमी पाहिला. परंतु यावेळेला थोडासा जास्त उसळी घेणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला त्या ठिकाणी वाईड घोषित केलं. एका ओव्हरमध्ये 2 बाउन्सर त्या ठिकाणी राहतील.
नेक्स्ट बॉल ऑन साइडला हा पंप जॅक त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला बीट करत बॉल निघाला त्यांच्या डोक्यावरून पॅरलल स्ट्रोक षटकार. यस चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. तर या दरम्यान सुप्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय रोहन शेठ लबडे खानावले यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. यश एंटरप्राइजेस खानावले संघाचे सर्वे सर्वा पुरस्कर्ते आणि दानशूर व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध युवा उद्योजक रोहन शेठ लबडे यांना करता छोट्या मोठ्या यांच्या वतीने आग्रहाचं निमंत्रण आपण मंचावरती येऊन आसन असतं बा. 40गाव प्रीमियर लीग असेल किंवा रायगड प्रीमियर लीग मध्ये बाईकचे पुरस्कर्ते राहिले. तर इथे नो बॉलचा इशारा आलाय कारण जास्त उसरी घेणारा बॉल त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट ग्राह्य धरला जो करदर अगदी डोक्याच्या वर होता. त्यामुळे पंचाने या बॉलला नो घोषित केला. त्यामुळे 6+1 या चेंडूवरती 7 धावा डेफिनेटली मिळतील बॅटिंग करताना अमित नाईकला, बॅटिंग करताना दुतुम कुंडेबा या टीमला. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण पाहता धाव फलकामध्ये 24 धावा धाव फलकावरती आहेत. कौस्तुभचं हे षटक मैदानामध्ये कौस्तुभ गोलंदाजी करतो त्याला कमबॅक करावा लागेल. विकेट महत्वाचा राहील कारण ही जोडी जर का फोडण्यामध्ये यश आलं तर नक्कीच कमबॅक करता येईल. अमित नाईक थोडा हताश निराश झाला कारण त्याला अपेक्षित होता वेग, परंतु यावेळेला आपण मला वेगामध्ये थोडंसं परिवर्तन केलं. भरपूर चांगलं कमबॅक त्या ठिकाणी कौस्तुभच्या माध्यमातून थोडंसं पेस व्हेरिएशन थोडासा डिपिंग फुल टॉस त्या ठिकाणी पाहिला आणि यावेळेला मात्र डॉट बॉल कौस्तुभच्या माध्यमातून फ्रीड बॉल होता आणि त्याच्यावरती कमबॅक चांगलं कमबॅक कौस्तुभ मात्र मागच्या बॉलमध्ये करून दाखवलं. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल त्या ठिकाणी होतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. नेक्स्ट बॉल याही वेळेला ड्राईव्हचा प्रयत्न होता थोडासा बॅकफुटला गेलं ते बॅकलिपला वर काढलं आणि त्यानंतर बॉल बॅक ड्राईव्ह हा फटका पाहिला आपण त्या ठिकाणी सिंगल मेल. बॅटिंग करत असताना अमित नाईकला दुतुम कुंडेवा टीमला 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दुतुम कुंडेवा संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली तब्बल बिनबाद 25. टॉस केला जाईल त्या ठिकाणी अनंताजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी संपन्न होतो. 2 कॅप्टन मयूर वाघमाराच्या बिहाफमध्ये अभिषेक खातू आणि एका बाजूला अजय पाटील. खानावले आणि कोळखे या 2 संघामध्ये टॉस जिंकलाय यश एंटरप्राइजेस खानावले संघाने. मी पुन्हा एकदा रोहन शेठ लबडे यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपलं स्वागत. सुप्रसिद्ध युवा उद्योजक रोहन शेठ लबडे यांना विनंती असेल आपण मंचावरती या. बघा हा सामना संपला की तात्काळ अजय पाटील आपल्या संघाला मैदानामध्ये घेऊन उतरायचं आहे. फिल्डिंग स्वीकारले टॉस जिंकून अजय पाटीलच्या टीमने. धावा धाव फलकावरती आल्या तब्बल 25. अजूनही विजयासाठी 18 चेंडूमध्ये 42. तर आदरणीय समाजसेवक हरजीवन ठाकूर साहेबांचा मी या ठिकाणी सन्मान घेत आहोत. प्रतिष्ठित नागरिक दिघोडे त्याच वेळेला आपण पाहता समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख राहिली समाजामध्ये ते हरजीवन ठाकूर साहेबांचा आम्ही सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी मंचावरती घेत आहोत. विश्वजित ठाकूर मोठ्या यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अठरा चेंडूमध्ये 42 धावांचं समीकरण बाकी आहे. 18 बॉल 42 प्रति षटक 14.00 सरासरी मैदानामध्ये मेंटेन ठेवावी लागेल. आणि बघा आज मी मगाशी उल्लेख केला विकेट ड्राय त्याचा फायदा कदाचित फलंदाजांना होईल. बॉलिंग मार्क वरती वाघाची वाडी गावचा हा सुपरस्टार अविनाश वाघ मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट. आदिवासी समाजाच्या प्रत्येक स्पर्धांमध्ये किंवा आपल्या स्पर्धांमध्ये नेहमी ज्या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडली आहे असा एक दमदार खेळाडू मैदानामध्ये आलाय अविनाश वाघ वाघाची वाडी. खरं तर माथेरानच्या कुशीमध्ये गाडेश्वर डॅमच्या अगदी बाजूला असणारे एक निसर्गरम्य गाव आणि त्या गावातला हा खेळाडू कदाचित एज लागली असावी. बघा ज्या पद्धतीच्या रिॲक्शन होत्या खरं तर विकेट किपर आणि अविनाश वाघच्या त्यावरून कळतंय की या ठिकाणी संधी निर्माण झाली होती. तुम्हाला संधी निर्माण करावी लागेल. हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. मगाशी मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला एक ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या पेन रामवाडी संघाला. जर का या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर अमित नाईकचं विकेट या टीमसाठी फार महत्त्वाचं राहील कारण विध्वंसक असा हा खेळाडू आहे त्याला थांबवावं लागेल. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल
या थोडासा अपटी बार आदरलेला चेंडू होता क्रॉस अँगलने बॉल अतिरिक्त उसळी घेत विकेटकीपरच्या हातामध्ये गेला. अनप्लेबल डिलिव्हरी. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. समीकरण बनलंय शेवटचे 17 बॉल विजयासाठी तब्बल 41 धावांचं समीकरण. वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहिला आणि त्यानंतर 17 बॉल 41. यावेळेला इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. अफलातून टायमिंग डाऊन द ग्राउंड. अमित नाईक ब्रँडेड षटकार. चांगलं टायमिंग. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला, अमित नाईक हा खेळाडू सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. अनेक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी. मुंबईच्या स्पर्धेमध्ये आपल्या आयुष्यातील पहिली टू व्हीलर त्याने रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पटकावली असा खेळाडू. पुन्हा एकदा आदरलेला आपटलेला चेंडू होता. याही वेळेला पंचांनी मात्र वाईड बॉल घोषित केला आणि सेकंड बाउन्सर पंचांनी कळवलंय, जर का पुढचा बाउन्सर आला तर कदाचित गोलंदाजाला दंडित केलं जाईल. आणि इथे मात्र आता नक्कीच एक मोठा प्रश्न निर्माण झाला सर. अविनाश वाघ समोर विकेट घ्यावा की डॉट बॉल काढावा, किंबहुना या ठिकाणी कमबॅक कसं करता येईल याकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. अविनाश वाघ या गोलंदाजाला कमबॅक करणं फार गरजेचं आहे. जर का कमबॅक झालं नाही तर मात्र दबाव पूर्णपणे वाढेल. यावेळेला फटका फसलाय. झेल होईल का प्रयत्न होतो समीर आवाजकर या खेळाडूचा. वेल जज अँड व्हेरी गुड कॅच. बिग विकेट. मोठा धक्का बसला. कॅप्टन द डिपार्ट अमित नाईक बॅक टू द डगआउट. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो लाईटचा टॉवर आहे तिथे असलेले खेळाडू त्यांना विनंती आहे, आपण थोडे लांब उभे राहा. हाय टेन्शन म्हणजे हा एक जास्त जोरात त्या ठिकाणी एखादा तुम्हाला अपघात घडू शकतो, त्यामुळे प्लीज आपण तिथे बाजूला उभे राहा. टॉवर समोर राहू नका विनंती राहील. आयोजकांच्या वतीनं सर्व खेळाडूंना आपण व्यासपीठावरती आज सन्माननीय रोहन शेठ लबडे. 3 षटकं संपली नाहीयेत. तिसरं षटक चालू आहे आणि आता आपण धावफलकामध्ये 33, ज्यामध्ये पहिला ब्रेक थ्रू, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला ब्रेक थ्रू हवा आहे आणि पहिला विकेट मात्र मिळवून दिला अविनाश वाघ या खेळाडूने. ज्या खेळाडू चर्चा सातत्याने राहिली रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये, स्वर्गीय रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपल्या नावाची वेगळी छाप सोडली. अनेक त्याच्या मुलाखती प्रचंड व्हायरल झाल्या, अनेक लाईक अँड कमेंट्स या खेळाडूला मिळाल्या. असा एक दमदार खेळाडू. फुलटॉस आहे. याही वेळेला ड्राईव्ह करत असताना बॉलला लॉंग ऑफ कडे खेळले. डीप मध्ये थोडीशी दळदळ आहे. फिल्डिंग करताना देखील आपण पाहिला स्लिपरी एरिया, पाय घसरू शकतो आणि तिथे मात्र भरपूर मेहनत करावी लागेल खेळाडूंना. फिल्डिंग करत असताना 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने समीकरण बदललं. शेवटचे 14 बॉल आणि विजयासाठी तब्बल 33. काल 12-23 समीकरण असताना रोहनने टाकलेले षटक 2 धावांचं कोण विसरेल. अप्रतिम कमबॅक त्याचं राहिलं होतं आणि याही वेळेला एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवाय, परंतु बैठक गुडघा टेकत यावेळेला मात्र सज्जनने पाठवलं बॉलला लॉंग ऑनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. अप्रतिम टायमिंग, दमदार फटका या ठिकाणी. सज्जन मोकल मान फ्रॉम बोरखार. शॉट ऑफ लेन बॉल वन्स अगेन. यावेळेला मात्र नो बॉल कॉल. पंचांच्या माध्यमातून इशारा आला नो बॉल. 2 बाउन्सर या ठिकाणी अपेक्षित होते, परंतु आणखीन एक एक्स्ट्रा बाउन्सर या ठिकाणी आल्या. त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केलं. काल रोहितने टाकलेले षटक 2 धावांचं आपण पाहिलं मॅजिकल राहिलं गावदेवी गावठाण या संघासाठी. याही वेळा एक इकॉनॉमिकल षटक हवं फिल्डिंग करणाऱ्या टीमला. लॉफ केला बॉलला वन्स अगेन. अजून एक चांगलं टायमिंग
सज्जन मोकल ही इज ऑन फायर. षटकार. बारा चेंडूमध्ये 20 धाबा. 12 बॉल 20 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलं. स्वर्गीय मेघनाथ व ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ एसएन ट्रॉफी 2025 हे पहिलं पर्व. रबर बॉल क्रिकेटचं हे पहिलं पर्व आहे. भव्य दिव्य नाईट स्पर्धा आम्ही या ठिकाणी पाहिली आणि ज्या स्पर्धेचा एक रेकॉर्ड पाहिला, सलग 3 षटकार, जवळजवळ 1 लाखाहून अधिक बक्षीस जर कोणत्या स्पर्धेमध्ये मिळाले असेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर ती स्पर्धा होती दिघोडाची नाईट स्पर्धा. आणि आय थिंक मोठ्या देखील मानकर राहिला होता त्या भरीव पारितोषिकांचा. आणि आज मात्र याच गावामध्ये याच मैदानावरती रबर बॉल क्रिकेटचं शानदार दमदार आयोजन. 1 लाख विजेत्या संघाला पारितोषिक दिलं जाईल. 50,000 आणि 25,000 असे 3 पारितोषिक देऊन त्या विजेत्या संघांचा सन्मान केला जाईल. अविनाश वाघने एक ब्रेक थ्रू जरूर मिळवून दिला, परंतु धावा खर्च केला तब्बल 22. त्यामुळे दबाव थोडासा आपण जर पाहिला मैदानामध्ये राहील पेन रामवाडी या संघावरती. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजक, पहिल्या पर्वाचे आयोजक आणि टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेटचा एक सुपरस्टार रायगड जिल्ह्याचा वंडर बॉय आकाश तारेकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. बॅकफुटला आले, पंच केला बॉलला, उडवलाय कवचावरून, अफलातून टायमिंग, अप्रतिम फटका, 6 धावा षटकार. अफलातून टायमिंग, जबरदस्त फटका आपण पाहिला त्या ठिकाणी. कौस्तुभ मात्रेच्या आगेस शुभम पाटील हा खरं तर याच परिसरातील खेळाडू, चिरले गावचा हा सुपरस्टार अपकमिंग यंग स्टार, त्याच्या बॅटमधून हा धमाका पाहिला. दबाव हा पूर्णपणे आता पेन रामवाडी या संघावरती. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा शुभम डाकी उभा होता, त्याने चांगल्या पद्धतीने बॉलला फीड केलंय. 1 रन या बॉलवरती मिळाली. आता येणारे 10 बॉल आणि विजयासाठी तब्बल 13 धावा. 10 चेंडूमध्ये 13चं समीकरण मैदानामध्ये आलंय. येत्या 20 जुलैपासून खरं तर रायगड प्रीमियर लीगचं आयोजन सुप्रसिद्ध मैदान नानोबा क्रीडांगण पारगाव विमानतळाच्या अगदी बाजूला हे मैदान आहे. त्या मैदानात या स्पर्धेला सुरुवात होईल. आवर्जून प्रत्येकाने त्या स्पर्धेला उपस्थित राहून सदिच्छा भेट द्या. मोठ्या संख्येने प्रेक्षकांना देखील विनंती राहील आपण त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, कारण पहिल्यांदा एक नवीन संकल्पना घेऊन या ठिकाणी आदर्श स्पोर्ट्स बनवेल. 24 लाईव्ह इव्हेंट्स, त्यानंतर पारगाव ग्रामस्थ आणि संपूर्ण या ठिकाणी त्या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळेल. बॅकफुटला आले होते. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट, बॉल टप्पा घेत मात्र मागे सरकला लल्ला भास्कर, पेन कोलीवाडाचा हा खेळाडू. खरं तर एक आणखीन एक चांगला वलयांकित खेळाडू, पेन कोलीवाडा संघाचा कॅप्टन आणि पेन तालुक्यामध्ये नेहमी हे नाव देखील चर्चेमध्ये राहिलं. बरेच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. लल्ला भास्कर डीपमध्ये चांगली फील्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली. 2 धाबा या बॉलवरती मिळाल्या. आता 9 बॉल आणि विजयासाठी 11चं समीकरण. 9 चेंडूमध्ये 11. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा, सेकंड ओव्हरमध्ये 12 धाबा, तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धाबा आल्या. त्यामुळे प्रेशर हा पूर्णपणे पेन रामवाडी संघामध्ये, परंतु अजूनही काही बिघडलेलं नाहीये. आणि यावेळेला मात्र कमबॅक आपण होताना पाहता मैदानामध्ये. कौस्तुभच्या माध्यमातून डॉट बॉल, 8 चेंडू आणि विजयासाठी आता 11 धावांचं समीकरण. 8-11 हे 2 बॉल अतिशय निर्णायक आहेत या मॅच मध्ये. मागच्या इनिंगकडे आपण जर पाहिलं तर सुरुवात थोडी डळमळी झाली. यावेळेला थोडासा मिस टायमिंग, हा फटका फुल टॉस होता, मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये सज्जन मोकलला. याही वेळेला आपण पाहिलं बॅटच्या टो एंडला फटका लागत ऑन साईडला चांगली फील्डिंग अविनाश वाघ यांच्या माध्यमातून झाली. 1 रन या बॉलवरती मिळाली. 7 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 10 धावा. 7 बॉल आणि 10 धावा. निर्णायक चेंडू असेल या मॅच मधला. एसएन ट्रॉफी 2025 मधला हा पहिला सामना. खरं तर आजच्या दिवसामधला आपण पाहता दुसरा दिवस. काल वायू 11 नवी मुंबई हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला. आज 8 RPL चे संघ तुम्ही सहभागी होताना पाहता, ज्यामधला पहिला सामना रंगतोय.
दुतुम कुंडेबा विपक्ष मैदानामध्ये खेळतो पेन रामवाडी. यावेळेला थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. या गोष्टी रबर बॉल मध्ये सातत्याने घडताना पाहायला मिळतील. बघा थोडासा जो आउटफील्डला बॉल ट्रॅव्हल झाला की ओलसर होतोय. प्रॉपर हा फटका बॉल त्या ठिकाणी अगदी डोक्यावरून नो बॉल कॉल. त्यामुळे एक अतिरिक्त रन्स मिळाली बॅटिंग करताना दुतुम कुंडेबा संघाला. समीकरण बनलं आता 7-8. 6 बॉल आता विजयासाठी 8 धावांचं समीकरण. यस 9 धावा हव्यात कारण मागच्या बॉल सिंगल मिळाली. 6 बॉल आणि या मैदानामध्ये आता 9 धावांचं समीकरण या ठिकाणी. बघा नेक्स्ट असेल यश एंटरप्राइजेस खानावले. लगेच सामना संपला की मैदानात ताबा घ्या. आणि जिंकणाऱ्या संघाला देखील विनंती आहे आपण कुठेही जाऊ नका कारण नंतर सामन्यातला विजेता विपक्ष या सामन्याचा विजेता असा हा तिसरा सामना आजच्या दिवसामध्ये खेळला जाईल. छोट्या मोठ्या यांनी खरं पाहिलेलं स्वप्न आज दिघोडेगिरीमध्ये आपण 2025 हे पहिलं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. खरं काही वर्ष अगोदर आणि खरं तर आपण पाहिलं फार कमी स्पर्धा या आपल्या परिसरामध्ये पाहायला मिळाल्या. मुंबईमध्ये हे क्रिकेटचं भरपूर चालायचं होतं. आज आपण जर पाहिलं उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक यंदाच्या हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या खऱ्या अर्थानं पाहायला मिळाल्या. त्यामध्ये आणखी एक मानाची सन्मानाची अभिमानाची आणि एक मोठी स्पर्धा ट्रॉफी 2025 हे रुबाबदार पर्व सध्या आपण दिघोडा नगरीमध्ये पाहत आहे. 6 बॉल विजयासाठी 9. अमय टाकीगावचा आणखीन एक खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. चैतन्य पाटील अमय असेल निहाल नाईक असेल हे खेळाडू प्रबंधन परदेशी जे टाकीगाव संघामध्ये ग्रामीणमध्ये खेळत असतात. स्वप्नील करदरकार पाटील सारखे चांगले खेळाडू आम्ही नेहमी पाहिले. पण ज्यामध्ये आणखीन एक उगवता सितारा अमय पाटीलच्या समोर सज्जन मोकल या परिसरातील आणखीन एक खेळाडू. व्हाईट बॉल कॉल. एका ग्रामपंचायत मधील हे 2 खेळाडू करदर आहेत आणि यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. 6 चेंडू विजयासाठी आता 8 धावांचं समीकरण. 6 बॉल 8. हा सामना थोडा सोपा आहे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना दुतुम कुंडेबा संघासाठी कारण रबर बॉल मध्ये 6-8 हे समीकरण तितकं मोठं नाहीये. याही वेळेला थोडासा ब्लाइंड स्ट्रोक कहीं पे निशाणा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा ज्याला म्हणता येईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल धीम्या गतीने आला. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर शरीराचा वेध घेत असताना हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. एका परिसरातील हे 2 खेळाडू असताना तुम्ही पाहता मैदानामध्ये एकमेकाचे डावपेच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. वीक पॉईंट कोणता खेळाडूचा आहे वीक स्ट्रॉंग झोन कोणता हे ओळखणारे 2 खेळाडू आहेत. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. 5 बॉल 8. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आणि इथे मात्र मैदानामध्ये आपण पाहता पंचाने डेड बॉल घोषित केला. सामना अजूनही बॅलन्स आहे कारण अमयकडे ती गुणवत्ता आहे. तो धाबा वाचवू शकतोय आणि यावेळेला तो प्रयत्न त्याला मैदानामध्ये करावा लागेल. खरं तर ही पूर्व तयारी आहे RPLची. आजचा दिवस यावेळेला पिकअप शॉट लांब लचक उत्तम असा बाहुबली स्ट्रोक सज्जन आणि षटकार. फक्त आणि फक्त मैदानामध्ये आता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. याही वेळा त्याच दिशेने उंच गेला. अंतर देखील कापला. यस इट इज अ मॅक्सिमम. वॉल फिनिश. पहिला सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. या आजच्या दिवसामध्ये दुतुम कुंडेबा संघ हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पेन रामवाडी. आपण स्पर्धेमध्ये सहभागी झालात. नक्कीच थोडा अनुभव मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. येत्या RPL साठी जी पूर्व तयारी आहे त्यासाठी चांगलं मार्गदर्शन आपल्या संघाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या सामन्याचा हिरो चला यश एंटरप्राइजेस खानावले. लगेच मैदानात ताबा घ्या आपण. यश एंटरप्राइजेस खानावले टीम लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. तर सन्मान या ठिकाणी केला जाईल. तुषारजी एकनाथ पाटील घरत साहेबांचा आम्ही या ठिकाणी सन्मान